नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल की आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे ते. तर इथे मी गुढीचे वस्त्र बनवलेले आहे आणि हाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे गुढीचे वस्त्र जे मी बनवलेले आहे ना, ते फक्त एका ओढणीचा वापर करून बनवलेले आहेत. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने हे गुढीचे वस्त्र बनवून तयार झालेले आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल. तर इथे ओढणीची उंची मी तुम्हाला दाखवत आहे बघा, 22 सेंटीमीटर इतकी उंची भरलेली आहे. कारण की ही ओढणी एका लहान मुलीची आहे, त्याच्यामुळे याची उंची थोडीशी कमी आहे. तर उंची 22 सेंटीमीटर भरलेली आहे. आणि त्यानंतर ओढणीचे जे दोन्ही टोकाची बाजू असते ना, इथे तुम्ही बघू शकता, ती मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. कारण की आपल्याला फक्त ओढणीचा मधला भागाचाच वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने ओढणीच्या दोन्ही बाजू मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता या थोडा वेळ मी बाजूला ठेवणार आहे आणि तुम्हाला याची लांबी मी मोजून दाखवत आहे. तर ओढणीची जी लांबी भरलेली आहे ना, ती 55 सेंटीमीटर इतकी भरलेली आहे. तुम्हाला जितक्या म्हणजे गुढीचे वस्त्र जे बनवायचे आहेत, त्याच्या प्लेट्स बनवायचे आहेत ना, त्यानुसार तुम्ही लांबी कमी जास्त करू शकता. तर इथे या ओढणीची लांबी 55 सेंटीमीटर भरलेली आहे. त्यानंतर या ओढणीच्या बघा कडेनं ज्या दोन बाजू आहेत ना, तिकडनं आपल्याला फोल्ड करत शिलाई मारून ही ओढणी तयार करून घ्यायची आहे. तर चला मी मशीनवर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ही ओढणी फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने ही गुढीचे वस्त्र आपले बनवून तयार होणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिटेल्समध्ये सर्व माहिती भेटून जाईल. आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमच्या घरातील असणाऱ्या ओढणीपासून म्हणा किंवा ब्लाऊज पीसपासून म्हणा, अशा पद्धतीने छान गुढीचे वस्त्र बनवू शकता. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्यासाठी थोडा जर युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करा. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने ओढणीला फोल्ड करत मी शिलाई मारून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. सेम याच पद्धतीने आपल्याला ओढणीच्या दुसऱ्या भागाकडनं पण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ओढणीच्या दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला या ओढणीच्या वरच्या बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता, प्रत्येकी 7-7 इंचाचं माप टाकायचं आहे. कारण की तिथे आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व मी मापं टाकून घेतलेली आहेत. इथे तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने सर्व मापे माझी टाकून झालेली आहेत. आणि आता इथे आपल्याला या ओढणीवर प्लेट्स टाकायच्या आहेत. तर जिथे मार्क केलेलं आहे ना, तिथून आपल्याला या ओढणीला बघा अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. जिथे चॉकने मार्क केलेला आहे ना, तिथून आपल्याला ही ओढणीचा वरचा भाग उचलायचा आहे आणि एकावर एक सर्व प्लेट्स आपल्याला सेट करत ही गुढीचे वस्त्र आपलं तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता, म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या समजलं जाईल. तर जिथे निशाण केलेलं आहे तिथूनच आपल्याला ओढणीचा भाग हा उचलायचा आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी कशा पद्धतीने या सर्व ओढणीच्या प्लेट्स टाकून घेत आहे. वरच्या बाजूकडनं पण प्लेट्स सेट करत आहे आणि खालच्या बाजूकडनं पण व्यवस्थित हाताने सेट करत हे आपले गुढीचे वस्त्र मी तयार करून घेतलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सहजरित्या या ओढणीच्या सर्व प्लेट्स आपल्या बनून तयार आहेत आणि ते पण एकदम व्यवस्थितरित्या. तर अशा पद्धतीने सर्व प्लेट्स आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर इथे आपल्याला अटॅच करायची आहे एक टाचणी, म्हणजे या सर्व प्लेट्स आहेत ना, त्या हलल्या जाणार नाहीत, एकदम व्यवस्थितरित्या एकमेकावर सेट होऊन जातील. तर अशा पद्धतीने सर्व प्लेट्स टाकून झालेले आहेत. आणि इथे मी टाचणी देखील अटॅच करून घेतलेली आहे. टाचणी अटॅच करून झाल्यानंतर तिथे मशीनवर मी शिलाई देखील मारून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता शिलाई मारून झालेली आहे आणि आता टाचणी काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्या या प्लेट्सचं आपल्याला माप काढायचं आहे. तर इथे माप भरत आहे 3.5 इंच. तर 3.5 इंच इतकं माप भरलेलं आहे. तर आपल्याला एक फॅब्रिक कट करायचं आहे.
ते कट करायचं आहे. त्याची मापे मी स्क्रीनवर दाखवलेलीच आहे. 3.5 इंच असं माप भरलेलं आहे रुंदीचं, तर आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायची आहे, शिलाई मार्जिन. तर 4.5 इंच रुंदी आणि 8 इंच लांबीचं हे आपल्याला फॅब्रिक कट करायचं आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूकडनं आपल्याला फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता शिलाई मारून झालेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूकडनं पण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करत शिलाई मारून आपल्याला हे फॅब्रिक तयार करून घ्यायचं आहे. तर हे फॅब्रिक माझं इथे तयार करून झालेलं आहे. त्यानंतर या फॅब्रिकला आपल्याला सेंटर पॉईंट काढायचं आहे. तर सेंटर पॉईंट काढण्याकरता बघा मी असं दोन्हीकडनं मध्यभागी फोल्ड केलेलं आहे आणि तिथे चॉकने एक रेषा देखील आखून घेतलेली आहे, कारण की तिथे आपल्याला गुढीचं वस्त्र बांधण्याकरता एक नॉट लावायचे आहेत. तर नॉट मी आधीच तयार करून घेतलेले आहे, त्याची तुम्हाला लांबी दाखवत आहे. तर 10 इंच इतक्या लांबीचं हे आपलं मी नॉट तयार करून घेतलेलं आहे गुढीचं वस्त्र बांधण्याकरता. आणि त्यानंतर जिथे आपण चॉकने रेषा आखलेली आहे ना बरोबर, त्याच्या मध्यभागी ठेवत इथे मी शिलाई मारत हे जोडून घेणार आहे. दोन्ही बाजूकडनं सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारत जोडून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता नॉट आपली जोडून झालेली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला गुढीचे जे वस्त्र आहे ना ते घ्यायचे आहे आणि ते गुढीचे वस्त्र आपल्याला या फॅब्रिकवर एकदम व्यवस्थितरित्या सेट करायचे आहे. तर व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे गुढीचे वस्त्र सेट करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता जे फॅब्रिक आपण तयार करून घेतलं होतं ना नॉट लावून, त्याची सरळ बाजू आणि गुढीच्या वस्त्राची सरळ बाजू ही वरच्या दिशेला आली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक सेट करायचं आहे. आणि तिथे एकदम व्यवस्थितरित्या शिलाई मारत हे दोन्ही फॅब्रिक आपल्याला एकमेकाला स्टिच करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे. आणि त्यानंतर हे फॅब्रिक बघा, जसं मी फोल्ड करत शिलाई मारत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील फोल्ड करत या फॅब्रिकला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी फोल्ड केलेलं आहे आणि त्याच्या कडेनं तुम्ही बघू शकता मी शिलाई मारत हे आपले गुढीचे वस्त्र तयार करून घेत आहे. तर फ्रेंड्स, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे गुढीचे वस्त्र बनवून तयार होते आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटातच बनवून तयार होते. जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने या वस्त्राच्या दोन्ही बाजूकडनं तुम्ही बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता या वस्त्राच्या दोन्ही बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राची टोकं पण आता मी कट करून काढणार आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण हा भाग पलटी करू ना त्यावेळेस त्याचा आकार एकदम व्यवस्थितरित्या बनला जाईल. तर एकदम व्यवस्थितरित्या इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी किती सहजरित्या हे फॅब्रिक पलटी करून सरळ करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपलं तयार आहे गुढीचं वस्त्र. ते पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अवघ्या 15 ते 20 मिनिटातच ही साडी आपली बनवून झालेली आहे आणि ती पण आपण बनवलेली आहे फक्त एका ओढणीचा वापर करून. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील असणाऱ्या कोणत्याही फॅब्रिकपासून गुढीचे वस्त्र हे सहजरित्या बनवू शकता. ओढणीपासून बनवा किंवा ब्लाऊज पीसपासून बनवा किंवा साडीचा एखादा तुकडा शिल्लक वगैरे राहिला असेल ना तर त्यापासून देखील तुम्ही अशा पद्धतीने गुढीचे वस्त्र बनवू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, हाईप करायचं आहे आणि शेअर देखील करायचं आहे. आणि असेच नवनवीन आणि छान यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.